तर भारतानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलंय। मात्र पाकिस्तानच्या नापाक कुरापती या सुरूच आहेत आणि पाकिस्तानच्या याच खोटारडेपणाची पोलखोल करण्यासाठी भारत सरकारनं विशेष योजना आखली आहे। विशेष म्हणजे या मोहिमेसाठी मोदी सरकार काँग्रेसचे खासदार शशी थरूर, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरती विशेष जबाबदारी सोपवली आहे। या संदर्भात या परिपत्रक सुद्धा सादर करण्यात आलंय। पाकिस्तानच्या फेक नरेटिव्ह विरोधात आंतरराष्ट्रीय समुदायासमोर भारताचं मत मांडण्यासाठी केंद्र सरकारनं सर्वपक्षीय खासदारांच्या संपर्कात राहून हालचाली सुरू केलेल्या आहेत। मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारकडून 7 खासदारांचं शिष्टमंडळ तयार करण्यात आलंय आणि हे सर्वपक्षीय खासदार यांचा समावेश असलेलं हे प्रतिनिधी मंडळ अमेरिका, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, कतार, संयुक्त अरब अमिराती आणि इतर देशांना भेट देणार आहेत। सुप्रिया सुळे या दक्षिण आफ्रिका आणि इजिप्तमध्ये, खासदार श्रीकांत शिंदे UAE आणि आफ्रिकेत जाऊन ऑपरेशन सिंदूरवरती आपली बाजू जगासमोर मांडणार आहेत। तर भारतानं जगासमोर पाकिस्तानचा बुरखा फाडलाय आणि आणखी यापुढे देखील फाडणार आहे। कारण IMFच्या पैशाची पाकिस्तानकडनं दहशतवाद्यांवरती खैरात कशी करण्यात आली याचे पुरावेच भारत जगासमोर मांडणार आहे। IMF कडनं पाकिस्तानला $1 अरब कर्ज मंजूर करण्यात आलं आणि पाकिस्तानला 1.023 अब्ज अमेरिका डॉलरचा दुसरा हप्ता सुद्धा दिला। त्यामुळे पाकिस्तानला फंडिंग म्हणजे एक प्रकारे दहशतवादालाच फंडिंग असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही। तर ऑपरेशन सिंदूरमध्ये मारलेला दहशतवाद्यांचा पाकला कळवळा आलेला आहे। त्यामुळे पाकिस्तान कसा दहशतवादाला खतपाणी घालतोय हे त्यावरनं सिद्ध होतंय। दहशतवाद्यांच्या वारसदारांना प्रत्येकी 1 कोटी रुपये देण्याची घोषणा पाकिस्तान सरकारकडून करण्यात आली आहे। दहशतवादी मसूद अझहरला कोटींची खैरात करण्यात आली। तर मसूद अझहरला पाकिस्तान मरकज हे पुन्हा बांधून देणार असल्याचं देखील कळतंय। IMFचा पैसा हा दहशतवादी कारवायांसाठी वापरला जाण्याची देखील शक्यता आहे। अशा पद्धतीने भारत जगासमोर हे सगळे पुरावे ठेवून पाकिस्तानचा बुरखा फाडणार। तर शशी थरूर यांनी केंद्र सरकारचे आभार मानले, कारण केंद्राकडून शिष्टमंडळात शशी थरूर यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि हे भारतीय शिष्टमंडळ जगासमोर पाकिस्तानचा बुरखा फाडणार आहे। या शिष्टमंडळात सर्वपक्षीय खासदारांचा समावेश आहे, त्यात शशी थरूर हे देखील आहेत। तर त्यांनी सोशल मीडियावरती एक पोस्ट करून केंद्र सरकारचे आभार मानलेत। तर पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचा जगासमोर बुरखा फाडण्यासाठी केंद्र सरकारने एकीकडे सर्वपक्षीय शिष्टमंडळामध्ये शशी थरूर यांची निवड केलेली आहे, मात्र त्यावरून आता काँग्रेसमध्येच कुरघोडीचं राजकारण सुरू झालंय। केंद्रानं परस्पर शशी थरूर यांच्या नावाची घोषणा केल्यामुळे काँग्रेस चांगलीच दुखावली आहे आणि काँग्रेसनं शिष्टमंडळासाठी शिफारस केलेल्या नेत्यांमध्ये शशी थरूर यांच्या नावाचा समावेश नाही। त्यामुळे थरूर आणि काँग्रेसमध्ये अंतर निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे।